राज ठाकरे यांच्या इगतपुरी मधल्या विधानानंतर ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स आणखी वाढलाय। विजयी मेळावा केवळ मराठीपुरताच होता असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं। विजयी मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही असं विधान सुद्धा इगतपुरी मधील अनौपचारिक गप्पांच्या दरम्यान राज ठाकरे यांनी केलंय। नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान चित्र पाहूनच युतीचा निर्णय होईल असं राज ठाकरे म्हणाले। मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठीपुरताच, त्याचा राजकारणाशी संबंध नाही असं राज ठाकरे म्हणाले। नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान चित्र पाहूनच युतीचा निर्णय घेतला जाईल असं राज ठाकरे म्हणाले। इगतपुरीमधील अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरे यांनी युती संदर्भात वक्तव्य केलंय। त्याआधी कोणीही युती संदर्भामध्ये बोलू नये असे आदेश राज ठाकरे यांनी काढले होते। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीबाबत टाळी दिलेली असताना मनसेकडून मात्र ही सावध भूमिका पाहायला मिळते। राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स वाढवण्यात आलाय। शिबिराच्या निमित्तानं राज ठाकरे 3 दिवसांसाठी इगतपुरीमध्ये आहेत। याशिवाय नाशिकमधील खड्डे, कुंभमेळा आणि विकासासंदर्भात राज ठाकरे यांनी भाष्य केलंय। मनसे ही एकटी सुद्धा लढू शकते महापालिका, म्हणजे आहेच ना ते। आतापर्यंत निवडणुका तशाच लढवल्या ना। आतापर्यंत गेले 20 वर्षात आम्ही एकटा जीव आणि सदाशिवच होतो, वेगळं कोणच नव्हतं। आमच्यासोबत आम्ही एकटीच लढत होतो। त्यामुळे आमच्या कार्यकर्ते ती बांधणी चालू आहे ना। आमचे निरीक्षक, आम्ही सगळी मंडळी जातोय, कार्यकर्त्यांना भेटतोय, काय करावं काय करू नये हे त्यांना सांगतोय, त्यांच्याकडून रिस्पॉन्स येतोय। एक लक्षात घ्या की या विषयावरती आता चर्चा फार झाली आणि होते। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे एकत्र येतील का आणि पुढे काय करतील? मला वाटतं त्याला महानगरपालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत आणि त्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा। पण ठीक आहे, मी एवढंच म्हणतोय की लोकांची इच्छा आहे। बाळा नांदगावकर बोलले की आधीही निवडणुका आम्ही एकट्याने लढल्या, भविष्यात जर गरज पडली तर आम्ही पुन्हा एकदा एकट्याने। मला वाटतं त्यांनी त्यांच्या पक्षाने एक आदेश दिलेला आहे की या विषयावरती कोणत्याही प्रवक्त्याने बोलू नये। उद्धवजी, पण प्रश्न असा आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवड आपण फार सकारात्मक दिसत आहात। अरे पण आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर तर होऊ द्या। ठीक आहे, चल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून भाजपचा विभागीय आढावा घेणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमदारांना बळ देण्याचा प्रयत्न केला जाईल। राज्यामधील भाजप आमदारांसोबत वर्षा या निवासस्थानी संवाद साधला जाणार आहे। आज रात्री 8 वाजता मराठवाड्यामधल्या भाजप आमदारांसोबत मुख्यमंत्री चर्चा करतील। दुसरीकडे दादरमध्ये शिंदेच्या शिवसेनेनं कार्यकर्त्यांसाठी एका शिबिराचं आयोजन केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने देखील शिंदे संबोधित करणार आहेत। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर शिंदे रात्री 8 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आपल्याला जीवे मारण्याचा कट होता असा आरोप केलाय। तर हल्ला करणाऱ्या आरोपींवर योग्य कलमं लावली नाहीत। अनेक मंत्र्यांकडून आणि गृह मंत्रालयामधून पोलिसांना फोन गेले असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केलाय। संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद विधानसभेतही उमटलेत। हल्ल्याचा मुद्दा वडेट्टीवारांनी उचलला आणि यावर फडणवीसांनी कारवाईचंही आश्वासन दिलंय। या प्रकरणामध्ये हे जे काही दोषी आहेत त्या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे। अटक केली पण त्यांचा उद्देश त्यांना मारून टाकण्याचा होता, खून करण्याचा होता। जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। अद्यापही आरोपी पोलिसांच्याच ताब्यामध्ये आहे। कुठलेही त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही। जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्या संदर्भात जे काही कलम लावावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल। हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि या बैठकीतनं सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली। कालच्या प्रकरणानंतर त्यांनी दाखवून दिले की आम्ही आता तुमच्या बापालाही घाबरत नाही, कारण आता वर सत्ता आमची, खाली आमची सत्ता आहे। आता काय करायचं यावर बोलूयात आपण।
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला। संभाजी ब्रिगेडच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्याचा आरोप करत दीपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हा हल्ला केला। सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड एका कार्यक्रमासाठी आले होते। गाडीतनं उतरून कार्यक्रमस्थळी जात असतानाच दीपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं। संघटनेचं नाव बदलणार का असं विचारत गायकवाड यांना शिवीगाळ सुद्धा करण्यात आली। दरम्यान या हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड गाडीत बसले, पण गाडीतून सुद्धा बाहेर ओढत त्यांना मारहाण करण्यात आली। प्रवीण गायकवाडांचा बचाव करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला सुद्धा दीपक काटेच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली। छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा काटे आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी दिल्या। कालची जी घटना झालेली आहे, घटनास्थळावरून 2 आरोपींना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। गुन्हा दाखल झाल्यानंतर जो गुन्हा जामीनपात्र असल्यामुळं ताब्यात घेतलेल्या आरोपींना अटक न करता त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत। तर आपल्याला फक्त काळं फासण्याचाच नव्हे तर जीवे मारण्याचाही प्लॅन होता असा आरोप यावर प्रवीण गायकवाड यांनी केलाय। माझा हत्या करण्यामागचा त्यांचा हेतू होता, कारण मी ज्यावेळेस तिथं होतो माझ्या कार्यकर्त्यांनी मला वाचवलं। मी गाडीत गेल्यानंतर सुद्धा तो गाडीत घुसला होता, मला मारण्याचा प्रयत्न केला। पोलिसांना माहिती होतं का? 2-3 दिवसापासून पोलिसांना माहिती होतं। आरोपी तिथं 2-3 दिवस वास्तव्याला होते, सोलापूरला जाऊन येऊन होते। याचा अर्थ सरकार पुरस्कृत आहे, याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे। ही शेवटाची सुरुवात आहे, एवढं मी निश्चित सांगतो। तर दुसरीकडे दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचं बावनकुळेंनी मान्य केलं, पण गायकवाडांवर हल्ल्याशी पक्षाचा संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। आमचा वगैरे फार संबंध नसतो, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। बुके द्यायला आला तर फोटो काढले। प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही। दीपक काटे हा पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या सराटी गावचा रहिवासी आहे। चुलत भावाची हत्या केल्याच्या प्रकरणात तो 7 वर्ष येरवडा कारागृहात होता। कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो सध्या इंदापूर शहरात भाड्याच्या खोलीत राहतो। दीपक काटेला पिस्तूल आणि काडतुसं बाळगल्याप्रकरणी सुद्धा पुणे विमानतळावर अटक झाली होती। दीपक काटेनं स्वतःच्या फेसबुक पेजवर भाजपचा पदाधिकारी असल्याचं लिहिलंय। तर 2022 मध्ये दीपक काटेनं भाजपात प्रवेश केला होता। भाजपच्या अनेक नेत्यांसोबतही त्याचे फोटो आहेत। संभाजी भिड्यांसोबतचेही त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर फुलं उधळली। प्रवीण गायकवाड यांना दुग्धाभिषेक सुद्धा घालण्यात आला। असंही आम्हाला समजतंय की त्यांनी स्वतःच्या भावाला त्या ठिकाणी मारलेलं आहे। अशा व्यक्तीला भाजपली एक पद देऊन त्याला कसं स्वीकार? माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारने अशा गलिच्छ काम करणाऱ्या लोकांना पाठी घालू नये। भाजपचा संबंध आहे, ते जे आरोपी आहेत सगळे ते भाजप नेत्यांच्या आसपासचे त्यांचे व्हिडिओ आणि फोटो आलेले आहेत। त्या महाराष्ट्राचं गुंडा राष्ट्र करून टाकलंय फडणवीसांच्या राज्यामध्ये। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 20 ऑगस्टला सुनावणी पार पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी सुनावणी घेण्याची मागणी ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी केली। यावर कोर्टाने ऑगस्ट महिन्याची तारीख दिली आहे। 20 ऑगस्ट ही तारीख देण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टात ऑगस्ट महिन्यात शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या आधीच तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी केली।
मात्र सुप्रीम कोर्टानं ऑगस्ट महिन्यात सुनावणी घेण्याचं निश्चित केलंय. 2 वर्ष झालेले आहेत आणि आता आम्हाला ह्याचा सोक्षमोक्ष करावा लागेल कधी ना कधी. तर ऑगस्टची डेट आम्ही तुम्हाला 2 ते 3 दिवसात कळू आणि अशी तारीख देऊ ज्या तारखेला हे मॅटर ऐकलं जाईल. सुप्रीम कोर्टात पक्ष, चिन्ह आणि अपात्रतेच्या निर्णयावर ही सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं याचिका दाखल केली आहे. यावरही ऑगस्ट महिन्यात सुनावणी होणार आहे. ऑगस्ट महिन्यातली सुनावणी नियमित होणार की टप्प्याटप्प्यानं याची माहिती आता लवकरच मिळणार आहे. जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली मुख्य मॅटरवर जसं सुप्रीम कोर्टाने आज सांगितलं आहे तर सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत किंवा फार तर फार नोव्हेंबर पर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे. ऑगस्ट महिन्यात सुनावणी सुरू झाल्यास जवळपास 3 महिन्यांच्या आत शिवसेना पक्ष, चिन्ह आणि अपात्रतेवर अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. त्याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तर सध्या असलेल्या चिन्हावरच निवडणुका लढवण्यात येतील. ऑगस्टमध्ये निकाल देणार असतील तर नक्कीच एक समाधानकारक गोष्ट आहे आणि शेवटची एक आशा आमची सर्वोच्च न्यायालयाची आहे जिथे ह्या चोरीच्या प्रकरणाचा न्यायनिवाडा होईल. कारण आज जे आमचं चिन्ह चोरले गेले, मी नेहमी सांगतो की कदाचित किंवा आहे निवडणूक आयोगाला निवडणुकीचं चिन्ह देण्याचा अधिकार आहे, मात्र पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही. तो निवडणुकी आयोगाचा अधिकार नक्कीच नाही आहे. कोणाचं नाव उचलून दुसऱ्याला द्यायचं हा निवडणूक आयोगाचा अधिकार नाहीच आहे, असूच शकत नाही आणि तो आम्ही मान्य करत नाही. तर महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणं गरजेचं आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. बिहारच्या निवडणुका तसंच महाराष्ट्रामध्ये पालिका निवडणुका होत असल्यामुळे इंडिया आघाडीची बैठक गरजेची असल्याचं ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक सद्यस्थितीत होणं महत्त्वाचं असल्याचं मत उद्धव ठाकरेंनी बैठकीत व्यक्त केलंय. लोकसभा निवडणुकीनंतर एकही इंडिया आघाडीची बैठक झाली नाहीये. त्यामुळे इंडिया आघाडीची देश पातळीवर पुढची रणनीती नेमकी काय आहे असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. आगामी बिहार निवडणुका आम्ही लढवत नसलो तरी बैठक होणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेमकं कसं लढायचं हे निवडणुका जाहीर झाल्यानंतर ठरवलं जाईल. यासह महाविकास आघाडीमध्ये कोणता पक्ष आघाडीत लढणार की स्वबळावर लढणार असाही सवाल उपस्थित केला जातोय. या मित्र पक्षांच्या अधिकृत भूमिका जाहीर झाल्यानंतरच आमची पुढची रणनीती ठरेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले. लोकसभा चुनाव के बाद इंडिया आघाड़ी की मीटिंग नहीं हुई है. मैं तो चाहता हूं कि जल्द से जल्द वो हो जाए और बिहार के चुनाव आ रहे हैं, बाकी भी अन्य राज्यों में चुनाव आ जाएंगे. हमारे यहाँ भी जो म्यूनिसिपैलिटीज है, जिला परिषद है, उनके भी चुनाव आ जाएंगे. तो मीटिंग तो होनी चाहिए. शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ गडहिंग्लजमध्ये मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांनी आमच्याही जमिनी घ्या असं म्हणत समर्थन दिलंय. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात आला. काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात इथे मोर्चा काढला होता. आंदोलन नाही की मोर्चा नाही, हे आपल्या महाराष्ट्राच्या समर्थनात आम्हाला विकास व्हावा, आम्हाला रस्ता हवा आणि रस्त्याच्या माध्यमातून आमच्या तरुणांना एक रोजगार निर्माण व्हावा. आमच्या शाळेत चांगल्या शाळा याव्यात, चांगल्या सैनिक शाळा याव्यात, चांगले हॉस्पिटल यावेत, चांगला रोजगार कंपन्या यावेत. खूप आशावादी आहोत की आम्हाला कमीत कमी आणि जास्तीत जास्त इंडस्ट्रील येणार आणि कुणाला त्रास होणार नाही आणि विरोधकांचं सोडून. तर मोदींचं डीबीटी सुरू करण्याचं स्वप्न आहे, पण महाराष्ट्रामध्ये एजंटचा सुळसुळाट झालेला आहे असं जयंत पाटलांनी आज विधानसभेत म्हटलं. यावरून देवेंद्र फडणवीसांनी जयंत पाटलांना टोला लगावला. अलीकडच्या काळामध्ये जयंत पाटलांना मोदींच्या योजना आवडतात असं फडणवीस म्हणाले. माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की मोदी साहेबांचं स्वप्न आहे की डीबीटी सुरू व्हावी, ती ह्या योजनेत सुरू करणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा जो महाराष्ट्रभर एजंट सुरू झाले आहेत, एजंट, त्यामुळे आपण त्याच्यात इंटरव्हीन करून हा निर्णय घ्याल काय? मला या गोष्टीचं समाधान आहे की अलीकडच्या काळामध्ये जयंत पाटलांना मोदी साहेबांच्या सगळ्या योजना आवडायला लागलेल्या आहेत आणि मोदी साहेबांच्या योजना लागू करा असा जयंत पाटलांचा आग्रह हा देखील मला अतिशय स्वागतार्ह वाटतो. पण आपण जे सांगितलेलं आहे एजंट तयार झाल्यात वगैरे, तर माननीय मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालीच एक कमिटी तयार करून
या योजनेमध्ये जास्तीत जास्त पारदर्शिता कशी आणता येईल या संदर्भातला प्रयत्न केला जाईल। दरम्यान प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही असं जयंत पाटील यांनी स्वतः सांगितलेलं आहे। भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मला कुणी विचारलेलं नाही असंही जयंत पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे। तर मी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलं। तसंच आज सकाळी सुप्रिया सुळे यांनी देखील जयंत पाटलांनी राजीनामा दिलेला नाही असं म्हटलं होतं। तुम्ही राजीनामा दिला अशा की मी राजीनामा दिलेला नाहीये, पण उद्या आमची पक्षाची अंतर्गत पक्षाची बैठक आहे, अंतर्गत नाही पक्षाची सर्वसाधारण बैठक आहे। तर मी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नाही असं जयंत पाटलांनी म्हटलं। मात्र उद्या पक्षाची बैठक आहे असं मात्र जयंत पाटील यांनी इथे म्हटलेलं आहे। तर भाजपमध्ये प्रवेशासाठी मला कुणीही विचारलेलं नाही असंही जयंत पाटलांनी म्हटलं। सुप्रिया सुळे यांनी देखील जयंत पाटील यांनी राजीनामा दिला नाही असं म्हटलेलं आहे। मात्र जयंत पाटील स्वतः म्हणतात की उद्या पक्षाची बैठक आहे, त्यांना नेमकं काय सूचित करायचं आहे ते पाहावं लागेल। विधानभवन परिसरामध्ये उद्धव ठाकरे प्रवीण दरेकर यांच्यामध्ये मिश्किल संवाद झाल्याचं पाहायला मिळालं। मराठी माणसांना स्वस्तात घरं मिळावीत यासाठीच्या अभ्यास गटासंदर्भात दोघांमध्ये संवाद झाला। यावेळी तुम्हाला शिवसेनेमध्ये यावं लागेल असं उद्धव ठाकरे यांनी मिश्किलपणे म्हटलं। अभ्यास गटाचा तुम्ही मला नेहमी माझं काहीतरी ऐका। तर हा आपला मध्यमवर्गीय मराठी माणसाची 40 प्रकारला अभ्यास गट दिलेला आहे। तर मला विनंती आहे आपण कोणाकोणातरी याची शॉर्टकट करून घ्या। जर तू प्रामाणिकपणे करत 100% प्रामाणिकपणे मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मी। हो, पण ते नंतर त्यामुळे मी मला नाही साहेब बोगस मला माझ्या प्रामाणिकपणाने मराठी माणसासाठी काय करायचं तर आपण मिळून करू। थँक्यू। तुला परत शिवसेनेत यावं आपण सगळे एकत्र येऊ। मी सुखी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आहे। राज्यामध्ये पितृतुल्य देवेंद्रजींसारखं मार्गदर्शन त्यांचं निखालस अशा प्रकारचं पाठबळ आहे आणि बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार घेऊनच आम्ही जातोय। तर त्यांना बोललो खरे प्रामाणिक कडवट आम्ही आहोत। आता त्यांनी विचार बदलला, ते मूळ विचाराकडे येणार असेल त्यांना बोललो तुम्हीच या आमच्या सोबत। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं काम रखडल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला निधी मिळाला नाही, निधी न मिळाल्यामुळे काम करण्यासाठी अडथळे येत आहेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे।